नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. जुलैच्या पावसाने खरीप पिकांना दिलासा. यंदाच्या खरीप हंगामापूर्वी हवामान विभाग आणि शासनाकडून कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामाला उशिराने सुरुवात झाली. कागल परिसरात ही पेरण्या वेळेत झाल्या असल्या तरी जूनच्या उत्तरार्धात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पावसाची सरासरी मोठ्या प्रमाणात भरून निघाली. त्यामुळे शेतातील सोयाबीन, मका तसेच इतर खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून पिकांची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे काही दिवसापूर्वी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचं वातावरण दिसून येत आहे. यंदा जून व जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहिलं. या अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीचं क्षेत्र कमी केलं. त्याऐवजी ऊस लागवड आणि ऊस कांडी लावण्याकडे अधिक कल दिसून आला. परिसरात ऊस लागवडीचं क्षेत्र वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या पिकांची स्थिती समाधानकारक असून आगामी काळातही नियमित पाऊस झाल्यास खरीप हंगामाचं उत्पादन चांगलं होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे पुढील पावसाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलची हॉकी खेळाडू सानिका माने हिची एशिया चषक ज्युनियर महिला हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड. नूल तालुका गडिंग्लज येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल टेक्निकल अँड ज्युनियर कॉलेजची हॉकी खेळाडू सानिका चंद्रकांत माने हिची चीन येथे होत असलेल्या एशिया चषक ज्युनियर महिला हॉकी संघात निवड झाली आहे. हॉकी इंडियाने चीनमधील मोकी येथे 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या AHF ज्युनियर महिला आशिया कप 2026 साठी 18 सदस्यीय भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाची घोषणा केली आहे. या संघाचं नेतृत्व खायडेम शिलेइमा चानू हिच्याकडे सोपवण्यात आलं आहे. या संघामध्ये सानिका माने हिची निवड झाली. जुलैमध्ये इंग्लंड येथे झालेल्या ज्युनियर हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात तिची निवड झाली होती. आता सानिका माने ही एशिया चषकसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. एशिया चषक खेळणारी ती कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरली आहे. सानिकाच्या या निवडीमुळे हॉकी पंढरी नूलचं नाव देशाच्या क्रीडा इतिहासात ठळकपणे नोंदवलं गेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 7 ऑगस्ट 2024 साली हे दुर्दैवानं केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागलेली होती आणि हे आगीच त्या भस्मस्थानी पडलेलं होतं आणि त्यामुळं फार मोठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना फार मोठी एक हृदयाला चटका लावणारी ही घटना घडलेली होती. जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी मी होतो. मी पाहणी केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आले, सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी येऊन सविस्तरपणाने याची पाहणी केली होती. आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली होती की जसं केशवराव भोसले नाट्यगृह आहे तसंच ते पूर्वस्थितीसारखं गतवैभव निर्माण करणार होईल. त्याप्रमाणे जवळजवळ 25 कोटी रुपये शासनाने निधी दिला आणि 10 कोटी रुपये जवळ इन्शुरन्सचे. अशा रीतीनं एक चांगली केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. मला वाटते पूर्वीपेक्षा सुद्धा दिमागदार आता हे नाट्यगृह उभारलेलं आहे आणि रंगकर्मीच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिकेनं आणि शासनाने मिळून केलेला आहे. हे राज्याचे मुख्यमंत्री प्रवासी येत आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा ते उघडतील आणि पूर्वीप्रमाणे रंगकर्मीच्या सेवेमध्ये हे नाट्यगृह आपल्याला रुजू होईल आणि त्यानंतर पुढं केशव आपल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर आपण जे दिवसभरातले जे विविध विकास कामं करणार आहोत त्याचं उद्घाटन कार्यक्रमाची सभा त्या ठिकाणी होणार आहे. कोल्हापूरमध्ये CPR हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 700 कोटी खर्च करून आपण नूतनीकरण केलेलं आहे. त्याशिवाय आपल्या अद्ययावत सगळ्या व्यवस्था आपण CPRच्या केलेल्या आहेत. तिथं नवीन इक्विपमेंट आणलेले आहेत. सुसज्ज आपण तिथं ऑपरेशन थिएटर्स केलेले आहेत. अनेक सुविधा ज्या नव्हत्या त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंही आपण लोकार्पण त्याविषयी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आणि सुनेत्रा पवार वहिनी आमच्या उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आणि मग छत्रपती शाहू महाराजांचा पुनराकृती पुतळा आम्ही कागलमध्ये जो उभा केला आहे त्याचं अनावरण ते करतील आणि शेतकरी मेळावा आम्ही तिथे ठेवलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतील.
आज सरकारला स्पष्ट प्रश्न आहे, बुलेट ट्रेनला प्राधान्य पण सीमा बघायला उपेक्षा का? हजारो कोटींचे प्रकल्प शक्य आहेत, पण 50 वर्षापासून प्रलंबित रेल्वे मार्ग अशक्य का? सीमा भागातील नागरिकावर कर घेताना आम्ही भारतीय, पण विकास देताना आम्ही दुय्यम का? आम्हाला दया नको, न्याय हवा. आश्वासने नको तर रेल्वे हवी. दुजाभाव नको, समान विकास हवा, असं प्रतिपादन ॲडव्होकेट चंद्रकांत निकम, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ यांनी व्यक्त केलं आहे. बुलेट ट्रेनला हजारो कोटी पण सीमा भागाला रेल्वे नाही, हा महाराष्ट्रावर अन्याय नाही तर काय? मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलं. अत्याधुनिक तंत्रज्ञान, हजारो कोटींची गुंतवणूक, युद्ध पातळीवरील काम आणि सर्व यंत्रणा या प्रकल्पासाठी राबवली गेली. पण 1970 पासून मागणी असलेल्या सावंतवाडी चंदगड बेळगाव रेल्वे मार्गाचं काय? कोल्हापूर उत्तूर आजरा गडिंग्लज चंदगड रेल्वेचं काय? 6 वर्षापासून बंद असलेल्या सह्याद्री एक्सप्रेसचं काय? जर बुलेट ट्रेनसाठी एवढी इच्छाशक्ती दाखवता येते, तर पश्चिम महाराष्ट्र आणि सीमा भागासाठी तीच इच्छाशक्ती का दिसत नाही? ही लढाई कोणत्याही राज्याविरुद्ध नाही, ही लढाई समान न्यायासाठी आहे. महाराष्ट्रातील सीमा भागातील लाखो नागरिक वर्षानुवर्ष रेल्वेची मागणी करत आहेत. वर्तमानपत्रात बातम्या आल्या, लोकप्रतिनिधींनी मागण्या केल्या, संघटनांनी आंदोलने केली, निवेदने दिली, तरीही फक्त आश्वासनच मिळाली. फक्त शाहू महाराजांच्या भूमीला दुर्लक्षित ठेवून महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही. कोल्हापूरच्या मूर्तिकलेचा गौरवशाली वारसा कुंभार समाजाने जपला, राजे समोजितसिंह घाटगे यांचं प्रतिपादन. बापट कॅम्पमधील मूर्तिकारांशी साधला संवाद. कलाकारांची खाण म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाला छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या राजाश्रयामुळे नवी उभारी मिळाली असून हा गौरवशाली वारसा कुंभार समाजाने आपल्या अप्रतिम मूर्तिकलेच्या माध्यमातून जतन केला आहे, असं प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समोजितसिंह घाटगे यांनी केलं. बापट कॅम्प परिसरातील विविध मूर्तिकारांच्या कार्यशाळांना भेट देऊन मूर्ती निर्मितीची पाहणी, तसेच कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादन सोसायटी येथे कुंभार बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मूर्ती निर्मितीची प्रक्रिया, पारंपरिक मातीकला आणि कलाकारांचं कौशल्य जाणून घेतलं. व्यवसायासमोरील अडचणी, कच्च्या मालाची उपलब्धता, बाजारपेठ, आर्थिक प्रश्न आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. घाटगे पुढे म्हणाले, कुंभार समाजाने पिढ्यानपिढ्या संस्कृतीचा अमूल्य वारसा जपला आहे. कोल्हापुरातील गणेश मूर्तींना देश विदेशातून मोठी मागणी आहे. हा परंपरागत व्यवसाय टिकवण्यासाठी अत्याधुनिक तंत्र, व्यापक बाजारपेठ आणि शासनाच्या योजनांची जोड अजून आवश्यक असून समाजाच्या न्याय मागण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्नशील राहू. यावेळी ज्येष्ठ चित्रकार गणपत माजगावकर यांचा राज्य शासनाच्या मानपत्राबद्दल घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नगरसेवक प्रमोद देसाई, स्वरूप कदम, वैभव माने, विजेंद्र माने, राजनंदिनी महाडिक, वंदना मोहिते, सोसायटीच्या अध्यक्षा सुरेखा माजगावकर, संचालक अभिजित कुंभार, मारुतराव कातवरे, प्रकाश ताळेकर, किरण माजगावकर, सुदर्शन माजगावकर यांच्यासह कुंभार समाजातील पदाधिकारी व मूर्तिकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांची कोल्हापूर न्यायालयात निर्दोष मुक्तता करण्यात आली. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून दिंडे यांच्यावर कागल पोलिसांनी दोषारोप ठेवले. कागल न्यायालय चालतीच्या खटल्यात त्यांनी दोष ठरवून त्यांना शिक्षा सुनावली होती. त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात पुन्हा अपील केलं. ॲडव्होकेट संपत पवार पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून दिंडे यांची निर्दोष मुक्तता केली. नितीन दिंडे यांच्या वतीनं ॲडव्होकेट संपत पवार पाटील यांनी काम पाहिलं. ॲडव्होकेट उल्हास पवार, ॲडव्होकेट गिरीश पाटील, ॲडव्होकेट विजय पाटील, ॲडव्होकेट कौस्तुभ घोंगडे, ॲडव्होकेट पंकज धनवडे यांनी कामी मदत केली. लिंगणूर कसबा नूल येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाज ट्रस्ट यांच्यामार्फत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष सुभाष वागे यांनी केली. फोटोचं पूजन सचिव संभाजी वागे व अण्णासो वागे यांनी केलं. बोर्डचं उद्घाटन भिकाजी वाघे यांनी केलं. मनोगत ज्ञानेश्वर वाघे यांनी मांडले. तसेच अवधूत संकपाळ, रवींद्र वाघे, नामदेव वाघे, संतोष वाघे, शामराव वाघे, तानाजी वाघे व समाजातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार सुशांत ससाने यांनी मानले.